आलो झाला 62 गेला 63 आला. 63ला स्पर्धेला मी चांगली कुस्ती केलो. मग दादांचं सारखं पत्र यायचं वसंत दादाचं. ते भैयस बोरगेला पाठवायला सांगा. लेखी पत्र पाठवायचे. पोस्टकार्ड 5 पैशाचं. अच्छा 5 पैशाचं पोस्टकार्ड. हो हो पिवळ्या कलरचे. हा पिवळ्या कलरचे 5 पैशाचं पोस्टकार्ड. त्याच्यावर पत्र असायचं की पाठवून द्या. आणि कसं नसीब झाला मला एक दिवस आहे का पत्र तुमच्याकडे अजून? नाही हो काय ते आणि मग ते सांगलीला आलो मी. 5-6 पत्र आला. अच्छा म्हणजे निरोप सतत त्यांनी डोक्यात ठेवलं होतं की या माणसाला आणायचे. काय परमेश्वर बघा 5-6 पत्र पाठवले. परमेश्वर का विधान. त्यावेळी ते कोण आमदार खासदार काय नव्हते. वसंतदादा कुणीच नव्हते. एक साधा कार्यकर्ता. नाही कारखाना ते कारखान्याचे म्हणजे संचालक वगैरे असते. नाही काय नाही कारखाना संस्थापक आहे ना दादा. बरोबर. कारखाना त्यांनी काढला. अच्छा आणि मग चुलते मला घेऊन आले सांगलीला. ऐका बरं का सांगलीला आलो मी मारुती मानेकडे जाण्यासाठी. सांगलीला आम्ही आलो मारुती मानेकडे जाण्यासाठी. सांगलीला रेल्वे स्टेशन समोर ते एक अजून लॉज आहे. काय तरी नाव आहे बघा. सांगली स्टेशनच्या समोरच आहे अजून ते लॉज आहे. त्या पुस्तकाचं नाव काहीतरी लक्षात येणं झालं. त्या लॉजवर आम्ही थांबलो. बर. लॉजवर थांबल्यानंतर सकाळी दादाने बोलून घेतला माधवनगरच्या त्या ऑफिसमध्ये. चुलते वगैरे आम्ही गेलो तिथे गेल्यानंतर ज्योतिराम दादा बसले होते नगराध्यक्ष. तर ज्योतिराम दादा म्हणले मारुती मानेच्या खेडेगाव आहे कोटे पिरान आणि हे सांगली शहर आहे आणि शहरात थोडीफार किंचित हिंदी बोलणारे पण आहे. ते जाऊ दे सर तुम्ही आमच्याकडेच ठेवा. मग चुलतेला घेऊन सगळे वसंत दादा आणि ज्योतिराम दादा आले सांगलीला सावर्डे तालमीत. सावर्डे तालमीत तिथे बघितलं आणि समोर खोली होती मुसलमानची. शाह काहीतरी घोडणपीर शाह म्हणून मुसलमानची खोली होती. त्या 4-5 पैलवानी त्यात मला ठेवला. 2-3 दिवस राहिल्यानंतर चुलते आले मुंबईला. मी सांगलीला राहिलो. अच्छा ते निघून गेले. तुम्ही सांगलीत थांबला. किती साली? ही झाली 64ला.